त्या बिबट्याला पकडलेलं नसून दुसऱ्याच बिबट्याला पकडण्यात आलंय असा गावकऱ्यांचा आरोप आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता, तर 9 वर्षाचा मुलगा देखील जखमी झालाय। अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने, निंबळक, इसळक या भागामध्ये धुमाकूळ घातलेला बिबट्या जो आहे तर तो पकडल्याचा दावा वन विभागाकडून केला जातोय। मात्र खारेकर्जुने येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे की तो बिबट्या जो नरभक्षक आहे ज्याने हल्ला केलेला होता रियांका पवारवरती, तो आणि हा बिबट्या एक नसावा असा ग्रामस्थांचं म्हणणं आहे। काय एकूणच सांगाल, बिबट्याला पकडण्यात आलंय मात्र तो बिबट्या नाही असं आपलं म्हणणं आहे? साहेब, आपल्या माध्यमातूनच आम्हाला कळलं की तो बिबट्या पकडण्यात आलेला आहे। समस्त ग्रामस्थांना अजून एकदाही तो बिबट्या दिसलेला नाही आणि पिंजरा होता, जो पिंजरा खाजगी गाडीमधून नेण्यात आलेला आहे। त्या खाजगी ड्रायव्हरला सुद्धा विचारण्यात आलेलं आहे मालकाला, तो बिबट्या होता का? ते म्हणतो त्या गाडीत बिबट्या नव्हता, मोकळा पिंजरा शिफ्ट करण्यासाठी या ठिकाणी मला बोलवण्यात आलेलं होतं आणि मोकळ्या पिंजऱ्यातून बिबट्या नेण्याचा दावा त्यांनी केला, पण बिबट्या काय त्या कोणत्याही ग्रामस्थांनी पाहिलेला नाही। आणि तो जर पिंजऱ्यात होता तर ग्रामस्थांना दाखवण्याची काय अडचण काय होती वन विभागाला? एकूणच जर बघितलं तर वन विभागानं बिबट्या रेस्क्यू केल्याचे दावा केलेला आहे, मात्र ग्रामस्थांचा यावरती विश्वास नाही। जो पकडलेला बिबट्या आहे तो आम्हाला का दाखवला नाही अशी भूमिका जी आहे तर ते सवाल हा ग्रामस्थांनी उपस्थित केलेला आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील भोंगळे, एबीपी माझा, खारेकर्जुने, अहिल्यानगर। अहिल्यानगरमधल्या कोपरगावमध्ये बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळतोय। कोपरगाव तालुक्यामधील चांदे कसारे आणि सोनेवाडी या परिसरामध्ये 2 बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे। उसाच्या पट्ट्यामध्ये बिबट्यांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनली आहे, त्यामुळे गावकऱ्यांकडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात